नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी साडी आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण डिझायनर स्लीव्ज बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण रेग्युलर स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे अस्तर जोडून घेऊयात। अगोदर या स्लीव्जची उंची आहे 9.5 इंच आणि दंडघेरा आहे 5.5 इंच। तर आपण अगोदर अस्तर जोडून घेऊयात, अगदी व्यवस्थित अस्तर जोडून घेऊयात आणि त्यासाठी आपण हे दाबटीप देऊन घेऊ अगोदर आणि एकदम व्यवस्थित शिलाई मारून घेऊयात, कारण डिझाइन बनवताना थोडाही या कपड्याला कुठेही फुगा येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही स्लीव्जला। अगदी ज्या चुन्या दिसतात त्या एकदम सरकवून अस्तर बरोबर मेन कापड जोडून घेऊयात। अगदी हाताने सरकवत व्यवस्थित जोडून घ्यायचं। आता हे कटिंग जे दिसतंय केलेलं ते नाही केलं तरी चालेल, पण ही जरा वेगळा पॅटर्न घेणार होते, पण नंतर पॅटर्न चेंज झाला त्याच्यामुळे हे कटिंग करून घेतलेलं आहे मी अगोदर, नाहीतर याचीही गरज नाही आहे। अस्तरवर मी जे कटिंग केलेलं दिसतंय ते आपण डायरेक्ट कॅनव्हास पेपरवर कटिंग करून आतमध्ये फोल्ड करणार आहोत। तर हे कापड सरकतं आहे कट केल्यामुळे, त्याच्यासाठी मी एक शिलाई मारून घेते आकारामध्ये। याचा अगोदर वेगळा पॅटर्न बनवायचं ठरलं होतं, पण नंतर दुसरा पॅटर्न बनवायचा असं कस्टमरने सांगितलं, त्याच्यामुळे हे कटिंग केलं, नंतर याची गरज नव्हती करायची कटिंग। हे आता आपण हे आकारात कट करून घेऊयात। अगदी एकसारखी शिलाई मारून घेऊन त्याच्या साईडला 1/2 इंच सोडून हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि मी हे कॅनव्हास पेपरवर अगोदर डिझाईन कट करून घेतलेलं आहे। असं थोडं अवघड जाईल, पण जर तुम्ही हे कटिंग न करता स्लीव्जचं डायरेक्ट जरी ठेवलं तर खूपच व्यवस्थित आकारात येईल। हे स्लीव्जला अगोदर कटिंग करून घेतल्यामुळे थोडंसं हळू व्यवस्थित करावं लागेल। डबल शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर आतला जो भाग आहे एक्स्ट्राचा तो आकारात कट करून घेऊयात। शिलाईच्या बाजूला 1/2 इंच सोडून हे कापड कट करून घेऊयात आपण आकारामध्ये। अगदी कोपरे व्यवस्थित कोपऱ्या शिलाईपर्यंत नॉच देऊन घ्यायचा। शिलाईच्या पुढे अजिबात नॉच नाही द्यायचं, नाहीतर कट झालं तर परत तुम्हाला आकार अजून मोठा करावा लागेल साईडला जास्तीची शिलाई मारून। त्याच्यासाठी नॉच देताना एकदम व्यवस्थित द्या, अगदी शिलाईपर्यंतच गेली पाहिजे आपली कात्री। छोटे छोटे नॉच देऊन झाले, आता आपण हे दाबटीप देऊन घेऊयात। दाबटीप देताना खालचं कापड व्यवस्थित दोन्ही कापड एकत्र आलेत का बघायचे आणि शिलाई मारून घ्यायची। कॉर्नरला एकदम व्यवस्थित सुई उचलून घ्यायची आणि कोपरा आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा। आता या साईडलाही कोपऱ्यामध्ये एकदम सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि याच्यावर तुम्ही इस्त्री करून घेतली तरीही चालेल, एकदम व्यवस्थित येईल आकार। पण मी हातानेच फोल्ड करते आणि शिलाई मारून घेते, आणि इस्त्री केली तर अजून व्यवस्थित बसेल। एक शिलाई मारून घेतली एकदम कडेवर .
याच्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळे आकारही यामध्ये घेऊ शकता तुम्ही. एक्स्ट्राचे धागे कट करून घेऊयात आपण आता. आणि याला आता आपण पॅच लावणार आहोत. एक पॅच येईल आणि एक बटरफ्लायचं फुल येईल. असे 2 पॅच लावणार आहोत आपण. आता हे डिझाईन केल्यानंतर हा थोडासा कॉर्नर वर सरकल्याचा दिसतोय, तो कट करून घेतला. आता आपण हे इथे एक पॅच देऊन घेतो वरती शोल्डरला. काठाच्या कलरचाच एकदम काठाचा तुकडा कट करून घेतलेला आहे तो कॉर्नर त्रिकोणमध्ये. जसा छोटा मोठा तुम्हाला जसा हवा आहे तसा. हा आता मी छोटाच घेतलेला आहे. आणि अस्तर लावून फोल्ड करून शिलाई मारून घेते. या पद्धतीने आता आपला पॅच तयार करून घेतोय आपण, जो की आपण हा शोल्डरच्या बाजूला लावणार आहोत. एक्स्ट्राचे धागे कट करून घेऊयात आणि हा इथे आपण व्यवस्थित आकारात बसवूयात. आपल्याला जेवढा लहान मोठा पाहिजे तसा. बघा हा आता अगदी अर्धा इंच शिलाईच्या बाहेर आला पाहिजे असा उलट्या बाजूने ठेवूयात. आणि याचं फूल बनवणार आहोत आपण. त्याच्यासाठी आपण हे फोल्ड करून घेऊया आणि चारी बाजूने शिलाई मारून घेऊयात. आता हे उलट्या बाजूने ठेवून चारी बाजूने शिलाई मारून घेऊयात आणि एक कॉर्नर थोडा ओपन ठेवूयात आपल्याला सरळ करण्यासाठी. आणि हे सरळ करून असं तयार करून घेतलेलं आहे फूल. आणि याच्यावर शिलाई मारून घेऊया. त्याच्या अगोदर आपण हे सेट करून घेऊया फूल आपल्याला पाहिजे तसं, खाली वर आकारामध्ये डिझाईनमध्ये दिसेल व्यवस्थित असं. आणि पिना लावून घेऊयात म्हणजे शिलाई मारताना ते सरकणार नाही. आता आपण ह्या पिना लावून घेतोय. इथेही वरती लावून घेऊयात आपण, कारण ते थोडं जरी शिवताना सरकलं तर त्याचं डिझाईन पूर्ण चेंज होऊन जाईल. अगदी हळू हाताचा दाब ठेवून त्याच्यावर कापड व्यवस्थित सरकून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना अजिबात हे सरकणार नाही याची काळजी घ्यायची. आणि शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता, जसं कस्टमर सांगेल त्याप्रमाणे. आता हे एक शिलाई मारून झाली. आता आपण दुसरी पण शिलाई मारून घेऊयात, म्हणजे आपलं व्यवस्थित लॉक होऊन जाईल. हे एक्स्ट्राचं कट करून घेऊया. आणि फूल लावताना हे बटरफ्लायचं दोन्ही बाजूला 1-1 इंच येईल असं जास्तीचं तयार करून घ्यायचं. आता ही दुसरी शिलाई व्यवस्थित मारून घेऊया, म्हणजे एकदम व्यवस्थित बसेल फिनिशिंगमध्ये. एक्स्ट्राचे धागे कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव तयार झालेल्या आहेत. एकदम व्यवस्थित एकसारख्या आल्या पाहिजे ह्या. आता याच्यावर आपण
बटन फॅब्रिकचं बटन तयार करूनही लावू शकतो, नाहीतर रेडीमेड मिळेल ते पण लावू शकतो, किंवा मग गोल्डन कलरचे मणी पण लावू शकता. आता हे मी गोल्डन कलरचे मणी लावणार आहे, कारण ब्लाऊजच्या बॅकला मणीच लावलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी समृद्धी साडी आणि बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मैत्रिणींनो.